तुमची. आता नावावरनं नात्यावरनच सिद्ध झालं ना कोणाची लाडकी आहे ते. त्याचा आवाज ऐकला का? तुमची बाबा, खर्जाचा आवाज आहे तसंही तिला आवडत. अरे मी कॉमन आन्सर नाही नाही, खूपच अभ्यास तिचा करून हे पण धादांत खोटं आहे, धादांत. ऍक्च्युली घरी गेल्यावर इथनं उद्या कुठले सीन्स आहे ते मी रीड करते आणि मग पुन्हा बाय टाटा. कोणी माझं ऐकत का नाहीये. चल आता पटकन मला ते. चल. नाही मी एक उत्तर देतो मग आपण जाऊ. कारण काय तुझी अवस्था का कशी झाली मला कळलं. आम्हा सगळ्यांकडून आग्रहाचं निमंत्रण. सखीच्या स्वयंवरात यायचं. नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वामध्ये तुमचं स्वागत करते. आता मी आली आहे स्टार प्रवाहावरील लपंडाव या मालिकेच्या सेटवर आणि सध्या या मालिकेमध्ये एक वेगळा ट्रॅक सुरू आहे, ते म्हणजे सखीचं स्वयंवर. आणि आता मालिकेत माझ्यासोबत आहेत मालिकेमधले सखीचे काका काकू आहेत. सो आपण त्यांच्याशीच बोलूया. हॅलो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. कशा पद्धतीने शूट सुरू आहे आणि किती थकलायत? नाही थकलेलो नाही आहोत. एकत्र येऊन मस्त धमाल करत करत ही एनर्जी टिकून आहे. येस आहे. आणि मुळात स्वयंवर असल्यामुळे आणि खूप त्यात वेगवेगळी विविधता आहे, राऊंड्स आणि काय 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 घडणार आहे, त्यामुळे तेवढीच धमाल मस्ती प्लॅनिंग सगळं काही सुरू आहे. त्यामुळे फुल एनर्जेटिकच सगळं सुरू आहे. धमाल. खूप मजा येते या स्वयंवरात. खूप सारे गेम्स आहेत, ते तुम्हा सगळ्यांना आवडतील आणि तुम्ही ते कॉपी कराल. हे गेम्स माहितीये तुम्हाला इतके आवडतील. हे जे गेम्स आहेत ते अगदी न्यू जनरेशन साठी डेव्हलप केले आम्ही, तो तुम्हाला पण आवडतील. तुम्ही तुमच्या लग्नात ठेवाल हे राऊंड्स, इतके सुंदर आहेत. मला एवढं सांगायला आवडेल की आम्ही थकत नाही, कारण आमच्या सखीचं स्वयंवर आहे. आमच्या सगळ्यांची ती लाडकी आहे आणि माझी तर सगळ्यात जास्ती फेवरेट भाची आहे. म्हणजे फक्त माझी, बाकीच्यांच्या ह्याच्यात तुलनेत. आणि दुसरी गोष्ट पुतणी सॉरी, तर ती माझी सगळ्यात लाडकी पुतणी आहे. आणि दुसरी गोष्ट, तिच्या लग्नात जरा जरी थकवा आला तरी मी यांना जबरदस्ती गाणी म्हणायला लावतो आणि आम्ही आम्हाला स्वतःला एंटरटेन करत ठेवतो. जेव्हा ती बिझी असते तेव्हा आम्ही आमची बिझी असतो, नाहीतर आम्ही सगळे बिझी असतो, कारण आम्ही कामच कुटुंब आहे. द कामत एम्पायर्स प्लीज. द जरी गौतम काकांनी सांगितलेलं असलं की तो लाडका काका आहे, पण सखीची लाडकी काकू मी आहे. त्यामुळे अर्थात ती नाही 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 स्वप्नात कसलं. त्यामुळे सगळं ती आमच्याशी डिस्कस करून वगैरे असंच सगळं ठरवतीये. त्यामुळे तुम्हाला लवकर सगळं बघायला मिळणार आहे. प्रत्येक राऊंड सोडू चुकवू नका. काय ज्या काकाला आपली भाची आहे का पुतणी आहे याचं भान नसतं, तिथं तो काय काळजी घेणार. मुळात हा काका शुद्धीत तो नसतो. कसा असतो तुम्ही बघितलेलंच आहे सिरियल मध्ये. सो त्याची काळजी आम्ही घेणार. गौतमला काही बोलायचं नाही. बघितली की बघा, इथे सेटवरच सुरू झालंय यांचं. सो सखी जास्त कुणाची लाडकी आहे, तुमची की तुमची? आता नावावरनं नात्यावरनच सिद्ध झालं ना कोणाची लाडकी आहे ते. त्याचा आवाज ऐकला का? तुमची बाबा, खर्जाचा आवाज आहे तसंही तिला आवडत. पण सखी म्हणजे सखीची मजा सांगायची तर खूप एकतर ऑन सेट पण धमाल मस्ती आमची सुरू असते. आणि आमच्या सखीला वडापाव खूप आवडतो. त्यामुळे बघा, म्हणजे आता मी लाडकी काकू आहे की नाही हे कोणाला माहितीये? मलाच माहितीये की नाही. म्हणजे बघा, हिला वडापाव आणायला पाठवलं होतं म्हणून हिला माहितीये, बाकी काही नाही. आम्ही ठरवून हिला कोणावर विश्वास ठेवायचा हे म्हणजे हे गंडवतात हेही सिद्ध झालेलं आहे. ऑन कॅमेरा बोललात तुम्ही. तिला प्रश्न पडलेला आहे की आता काय विचारू. तर मला वाटतं फुल जे काय प्रत्येक पुढे करायची खूप घाई आहे. वी आर किडिंग. चालू राहू दे. युअर किड्स स्वयंवर आम्ही मांडलेलं आहे. स्वयंवराचे वेगवेगळे राऊंड्स आणि एक एक नवरदेव सगळे आलेले आहेत की जे होतकरू आहेत उमेदवार. त्यामुळे त्यांच्यासाठी खूप असं स्पायसी वेगवेगळ्या खूप अवघड टास्क पण डिझाईन केलेले आहेत. येस येस येस. आता ते त्यांना जमतायत की नाही, कोणाला जमतंय, कोण जिंकतंय ते तर बघूया. सगळ्यात मोठा अवघड टास्क आमच्या डिरेक्टर सरांनी आमच्यासाठी केलेला आहे की आम्ही बसून आमच्या सखीसाठी कोणाला निवडायचं हे टेन्शन आम्हाला द्यायचं. आम्हाला माहिती असलं तरी आम्हाला टेन्शन द्यायचं. हा खूप मोठा टास्क आमच्या डिरेक्टर सरांनी आमच्यावरती ठेवलेला. काय म्हणायचंय? आज पण पिलास का गौतम? कोरी कॉफी द्या रे याला प्लीज. नाही ओके. त्याच्या तोंडी गाणं असतंच, पण कुठलं गाणं असतं तुझ्या तोंडी? कुठलं गाणं असतं? आज मांडली हेच गाणं असतं याच्या तोंडी. मग काय. सो आपण त्याच्या तोंडून ऐकू एकदा. ही सिंग्स व्हेरी वेल. कशी नशिबान छट्टा आज ही मांडली. पुढचा प्रश्न काहीतरी. पुढचा प्रश्न कठीण आहे. नाही, मला प्रश्न विचारायला देतच नाहीत कारण यांचं सुरू आहे. तुम्हाला पहिल्याच प्रश्नामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. स्वतः मी काय विचारू, तुम्हीच बोला.
मला वाटतं आता बोलायची आणि काही गरज नाही. स्वयंवराचे राऊंड आणि त्याचा सस्पेन्स राहायला पाहिजे टिकून. सो तुम्ही बघायला त्यामुळे स्वयंवर जे काही होणार आहे तो अर्थात मुलगा आमच्या मर्जीतला आमच्या असणार आहे. मर्जीतलाच आहे आणि तो जिंकणार. आता ते कसं ते आता बघत राहा. एक्सक्यूज मी माझ्या माहेरचा मुलगा पाठवलाय, प्लांट केलाय आणि तोच जिंकणार. सगळे राऊंड्स पण मला माहिती आहे. सो एक्सक्यूज मी सगळं चिटिंग करून सगळा जुगाड लावलाय आणि तो कसा जिंकणार हेही मला माहिती आहे. तो माझ्या माहेरचा मुलगा आहे शेवटी. तुम्ही स्वयंवराला या, बाकी यांचं सोडून द्या. यांचं चालूच असतं. थांबा, आता एक आपण छोटासा गेम. जास्त वेळ तयार व्हायला कोणाला लागतो? काय संबंध? सगळे एक बोट, मी तर 2 बोट. तुमचा बोट कुठे आहे? बोटच नाही केलं. नाही हे खोटं बोलतायत. कोणतं खोटं रे ते? कोणतं खोटं बोलतायत? धादांत खोटं. हे धादांत खोटं बोलतायत. दंत. ही अशी मराठीची शाळा एक वेगळी ऑनसेट अखंड सुरू असते. शूटिंग दरम्यान मोबाईलवर सर्वात जास्त वेळ कोण असतो? अरे मी कॉमन नाही खूपच अभ्यास तिचा करून हे पण धादांत खोटं आहे. धादांत. तिसरा प्रश्न, सेटवर कोण नेहमी उशिरा येतं? उशिरा निघण्यापासून ते एका व्यक्तीकडे किती स्किल्स असू शकतात. असं असेल का? तुम्हाला वाटतं का मी अशी असेल म्हणून? कमेंट करून कळवा. नक्की काकू कशा आहात? काकू कशा आहे? सगळे सिक्रेट्स आम्हाला विचारा, आपोआप कळतील. येस. सेटवर सर्वात मोठा डायलॉग मास्टर कोण? ते मी नाहीये का? नाही काय वाटतं? मला कान्हा वाटतोय. नाही म्हणजे पाठांतरवाले. कान्हा मला कॉम्पिटिशन देऊ शकतो म्हणजे हाच आहे. आणि बाकी सरकार आणि मी तर आहेच. त्याच्या कॅरेक्टर मध्येच फंबलला इतका वाव आहे ना, त्यामुळे याला कोण कॉम्पिटिशन देणार. नाहीच स्कोप न फंबल करण्याचा. ऑफस्क्रीन खोड्या कोण जास्त करतो? खोड्या ते पण कान्हाच करतो. थोड्या हो. सेटवर कोणाला सर्वात जास्त रिटेक्स घ्यावे लागतात? रिटेक्स असे नाही, कोणालाच नाही. कोणाच नाही कॉम्पिटिशन. टेक्निकल असं. शूटिंग संपल्यावर रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही काय करता? म्हणजे शूटिंग संपल्यावर रिलॅक्स व्हावेच म्हणजे काही जण पुस्तक वाचतात, फोन बघतात. तुम्ही एक लाईनीत सांगा. म्हणजे शूटिंगच्या दरम्यान वगैरे. शूटिंग संपल्यानंतर रिलॅक्स होण्यासाठी हा म्हणजे मोबाईल पाहतात, काही जण पुस्तक वाचतात, काही जण झोपतात. सो तुम्हाला काय वाटतं? नाही, आता माझ्यासाठी नव्यानच सुरुवात आहे. सो मी प्रायोरिटी देतो की मी इथून पटकन घर गाठणे आणि झोपून टाकणे. नाही, मला गेल्यावर न चुकता बाकीही मालिका असतील पण आता विशेष करून लपंडावचा एक छान मस्त भाग बघायचा आणि मगच झोपायचं, हे माझं ठरलेलं आहे. ऍक्च्युली घरी गेल्यावर इथनं उद्या कुठले सीन्स आहे ते मी रीड करते आणि मग पुन्हा बाय टाटा. माझं ऐकत का नाहीये? चल आता पटकन मला तू. नाही, मी एक उत्तर देतो, मग आपण जाऊ. कारण काय तुझी अवस्था का कशी झाली मला कळलं. पुढची याच मालिकेचं करतेस ना. मी असं नाही आणि डायलॉग वाचले. तू याच मालिकेचं स्क्रिप्ट वाचते. एक्सक्यूज मी, माझ्या चान्स आहे बोलायचा आणि डायलॉग्स वाचल्यावर मी सकाळी येऊन ते बोलते. सो मी घरी गेल्यावरती मस्त गरम पाण्याचा शावर घेतो. हे सगळ्यात पहिलं काम असतं. त्याच्यानंतर जो रिलॅक्स होतो त्याच्यानंतर मग बाकीचे रिलॅक्सेशन्स. पहिला शावर एवढं कन्फर्म म्हणजे कन्फर्म. सध्या तो आमचा सारथी आहे. पण मला वाटतं एक म्हणजे सांगायला आवडेल की आम्ही एकत्र जेव्हा आता शूटिंगवरून संपून जातो तर रिलॅक्सेशन म्हणून आम्ही गाणी म्हणत जातो छान. सो ते एक खूप छान रिलॅक्सेशन. इव्हन ऑन सेट सुद्धा आम्ही मस्त गाणी म्हणत बसतो. मध्ये वेळ मिळाला झाल्यामुळं माझी गाणी जास्त ऐकतात. यांची गाणी मी जास्त ऐकते. मी तो एक वेगळी मैफल छान मध्ये पण अशी जमलेली असते गप्पा. आणि शूट ठाण्यात चालू आणि आमची घरं खूप लांब लांब आहेत. सो आम्हाला आणण्याचं म्हणजे पिक अँड ड्रॉप सर्व्हिस जी आहे ती हे सर करतायत, सारथी. सो ही इज अ कृष्ण फॉर अस. भरोसा आहे माझ्यावर बघा. आणि सेटवरती म्हणे बघा माझ्या नवऱ्याला काय काय बोलत असतात. सो आता दिवाळी सुद्धा येते. सो तुमची दिवाळीची वेगळी अशी काय तयारी सुरू आहे तुमची वैयक्तिक? वैयक्तिक नाही, तूच सांग काय असेल. हो, मी खूप छान असा एक ड्रेस मला आवडला, तो मी दिवाळीसाठी असं म्हणून मी घेऊन ठेवलेला आहे आणि तो मला बघायला मिळेलच. माझा फोटो पाठवेन मी तुम्हाला. आणि फराळ बनवणार?
हो, अगदी सागर संगीत आमच्याकडे फराळ बनतो सासूबाईंच्या मार्गदर्शनाखाली, आणि आम्ही तो नातेवाईकांना पण छान प्रेमाने स्वतः देऊन म्हणजे शुभेच्छा देतो, फराळ पण देऊन येतो. त्यामुळे हो, सगळं छान सगळे पदार्थ बनतात माझ्याकडे. वैयक्तिक माझं टार्गेट आहे, मी 2 महिने झाले सलग मुंबईतच आहे. मी मूळचा सांगलीच आहे. सो घरी मी मुलीला आणि बायकोला भेटायलाच जाईन. हे माझं टास्क असेल दिवाळीचं. मला रांगोळ्या काढायला खूप आवडतात. सो मी त्या बघतेय सध्या ऑनलाईन की कुठली सूट होईल माझ्या घराच्या बाहेर, आणि त्याचं मी सामान पण गोळा केलं आहे. सगळे रंग वगैरे ते डिव्हाइसेस आता येतात ते सगळे डिव्हाइस मी रेडी केलेत, आणि मी खूप सुंदर रांगोळी काढणार आहे. बिकॉज मला खूप आवडतं ड्रॉइंग्स मध्ये, मला आधीपासूनच इंटरेस्ट होता. सो ते करणार आहे. माझं दिवाळीचं एक म्हणजे शॉपिंग, ते काय 24 तास चालू असतं. त्यामुळे दिवाळी एक लेबल लावा, नाहीतर क्रिसमस लावा, नाहीतर काही लावा, एक शॉपिंग माझं कंटिन्यूस चालू असतं. दुसरी गोष्ट, मला लोकांनी दिवाळी सेलिब्रेट केलेली बघायला जास्ती आवडते, कारण त्याच्यानंतर मला प्रत्येकाला तुझ्या घरी काय केलं, तुझ्या घरी काय केलं, थोडासा फराळ, थोडासा डबा वगैरे, असं मला ते खायला सगळीकडचं 12 महिने इतरांच्या घरचं खायला चवीचं मला खूप जास्ती आवडतं. त्यामुळे दिवाळी ही माझ्यासाठी इतरांनी खूप जास्ती सेलिब्रेट करावी आणि मला एक त्याच्यातला पार्ट घ्यावा, एवढीच याची. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तुम्ही स्वयंवराला या. तुम्ही त्यांची हे असं या निमंत्रणाला काही अर्थ नाही, त्यामुळे आमचं निमंत्रण ग्राह्य धरा. येस. तुम्ही मम्मा म्हणा. तर तुम्हा सगळ्यांना, आम्हा सगळ्यांकडून आग्रहाचं निमंत्रण. स्वयंवराला यायचं. मला कोणाचं निमंत्रण आवडलंय हे आम्हाला कमेंट करून सांगा, या काका काकूंचं इन ॲडव्हान्स. अगदी शेवटचं जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा? प्रेक्षकांना हेच सांगेन की आम्ही जो काही छान हा असा डाव मांडलेला आहे, लपंड डाव, तर प्रत्येक त्यात खेळाडू मातब्बर आहे, प्रत्येकाची आपली आपली रचना आहे, तयार आहे, आणि बघूया मग काय कोण कोणाला हरवत आहे हेही महत्त्वाचं आहे, कोण जिंकत आहे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पण तुम्ही सगळ्यांनी ते कंटिन्यू न चुकता प्रत्येक एपिसोड बघत राहणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. येस. जर एकही एपिसोड मिस केला तर कुठलाही क्लू मिस होऊ शकतो. सो प्लीज डोंट मिस. कोण कोणावर देणार मात, कोण कोणाचा करणार घात, की सखी आणि कान्हाची रंगेल साथ. मग जुळलेलं नाही असं तुला वाटतं? लवली. मी तर एवढं सांगेन, नुसतं ह्याच्याबद्दल नाही म्हणत आहे, स्वयंवराबद्दल ओव्हरऑल बघत राहा लपंड डाव, कारण याचा जो आत्ता TRP आलेला किंवा लोकांचा जो प्रतिसाद मिळालेला आहे, जे प्रेम मिळालेलं आहे ते रेकॉर्ड ब्रेकिंग आहे, आणि ते तसंच मेंटेन करायचा आमच्याकडनं नक्की प्रयत्न असेल, आणि तुम्ही तेवढंच प्रेम भरभरून द्यावे. मराठी मनोरंजन विश्व करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.